नमस्कार. महाराष्ट्रात पाण्याची टंचाई ही काही नवीन गोष्ट नाहीये. ही एक खूप मोठी समस्या आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की काही शेतकरी याच परिस्थितीत लाखो रुपये कमवत आहेत? हो, हे खरंय. आज आपण त्यांच्या याच स्मार्ट शेतीच्या पद्धतींबद्दल बोलणार आहोत. चला, हा सगळा प्रकार नेमका काय आहे ते समजून घेऊया. विचार करा, पाणी नाही, विहीर पूर्ण कोरडी पडलीये, तरी सुद्धा एक शेतकरी शेतीतून लाखो रुपये कमवतोय. आता तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? जर आपल्या शेतातही कमी जास्त प्रमाणात अशीच परिस्थिती असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्कीच खूप उपयोगी पडणार आहे. चला तर मग या यशस्वी शेतकऱ्याच्या कहाणीत आपण खोलवर जाणारच आहोत. पण त्याआधी आपण त्या मोठ्या समस्येबद्दल बोलूया जी आपल्या सगळ्यांनाच भेडसावत आहे. माझ्या शेतकरी बांधवांनो, मला सांगा, आज महाराष्ट्रात आपल्या समोर सगळ्यात मोठी अडचण कोणती आहे? तुम्ही लगेच म्हणाल, पाणी. आणि तुमचं अगदी बरोबर आहे. पाऊस कधी येतो कधी नाही, विहिरी कोरड्या पडतायत, खर्च वाढत चाललाय आणि नफा कमी होतोय. ही आपल्या सगळ्यांचीच गोष्ट आहे, हो ना? पण थांबा, आपण ज्याला सगळ्यात मोठी समस्या समजतोय तिथेच आपली खरी चूक तर होत नाहीये ना? चला जरा नीट पाहूया. आता हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण पाणी कमी असणं ही आपली खरी समस्या नाहीच आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. आपली खरी समस्या आहे शेती करण्याची आपली चुकीची पद्धत. आपल्याला फक्त आपली पद्धत बदलायची आहे, बाकी काही नाही. मग आता प्रश्न येतो की जर समस्या पद्धतीत आहे तर त्यावरचा स्मार्ट उपाय काय? तर आता आपण त्याच उपायांबद्दल बोलणार आहोत जे एकदम सोपे, व्यावहारिक आणि 100% फायदेशीर आहेत. कमी पाण्यातून चांगला नफा मिळवण्यासाठी या फक्त 4 सोप्या पण अत्यंत प्रभावी पायऱ्या आहेत. पहिली, योग्य पिकाची निवड. दुसरी, ठिबक सिंचन. तिसरी, मल्चिंगचा वापर. आणि चौथी, खतांचा स्मार्ट वापर. चला, एक एक करून प्रत्येक पायरी व्यवस्थित समजून घेऊया. तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे योग्य पीक निवडणं. बघा, जर आपल्याकडे पाणी कमी असेल तर ऊस आणि केळीसारखी जास्त पाणी लागणारी पिकं पूर्णपणे विसरूनच जा. त्याच्या जागी तूर, मूग यांसारखी कडधान्य, भेंडी, दोडका यांसारखा भाजीपाला आणि डाळिंब, पेरू यांसारखी फळपिकं निवडा. यांना पाणी खूप कमी लागतं आणि महत्त्वाचं म्हणजे बाजारात भावही चांगला मिळतो. आता दुसरी पायरी, ठिबक सिंचन. आपल्यातलं बरेच जण काय विचार करतात की ठिबक सिंचन म्हणजे खूप महाग आहे, ही एक चैनीची गोष्ट आहे. पण आता ही जुनी विचारसरणी बदलण्याची वेळ आली आहे. आजच्या काळात ठिबक ही काही चैन नाही, तर स्मार्ट शेतीची सगळ्यात मोठी गरज आहे. इथे बघा, ठिबक सिंचनामुळे थेट 40 ते 50% पाण्याची बचत होते. म्हणजे अर्ध्या पाण्यात काम होतं. यात प्रत्येक थेंब थेट पिकाच्या मुळाशी जातो. त्यामुळे पाणी आणि खत अजिबात वाया जात नाही. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे यासाठी सरकारकडून अनुदान सुद्धा मिळतं. आपली तिसरी पायरी आहे मल्चिंग. आणि हा आकडा बघा जरा, उत्पादनात थेट 20 ते 30% वाढ. विचार करा, एक साधा मल्चिंग पेपर जमिनीतील पाण्याची वाफ होऊ देत नाही, तण उगू देत नाही आणि याचा थेट परिणाम म्हणजे उत्पादनात जबरदस्त वाढ होते. आता चौथी पायरी, आणि इथे आपले बरेच शेतकरी बांधव चुकतात. आपल्याला वाटतं जास्त खत टाकलं म्हणजे जास्त उत्पादन येईल. पण हा एक खूप मोठा गैरसमज आहे बरं का. यामुळे आपला खर्च तर वाढतोच, पण आपल्या जमिनीचं आरोग्यही खराब होतं. खत देण्याची योग्य पद्धत एकदम सोपी आहे. फक्त 2 पायऱ्या आहेत. पहिली, आपल्या जमिनीची माती तपासा. आणि दुसरी, त्या तपासणीच्या रिपोर्टनुसार जेवढं गरजेचं आहे फक्त आणि फक्त तेवढंच खत द्या. यामुळे पैसाही वाचेल आणि जमिनीची सुपीकता सुद्धा टिकून राहील. ठीक आहे, या सगळ्या पद्धती ऐकायला तर खूपच छान वाटतात. पण खरंच प्रत्यक्षात यातून नफा मिळतो का? चला, आता आपण त्याचा थेट पुरावाच बघूया. मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातल्या एका शेतकऱ्याची ही खरी गोष्ट आहे. त्यांनी आपण ज्या 4 पायऱ्यांबद्दल बोललो त्या सगळ्या वापरल्या नाहीत, फक्त 2च वापरल्या, ठिबक सिंचन आणि मल्चिंग. आणि याचा परिणाम काय झाला माहितीये? डाळिंबाच्या शेतीतून त्यांना वर्षाला तब्बल 3 ते 4 लाख रुपयांचं निव्वळ उत्पन्न मिळालं. हा आहे स्मार्ट शेतीचा खरा फायदा. हा आहे नफ्याचा ठोस पुरावा. आता आपण शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. यशस्वी होण्यासाठी काय करायचं हे तर आपण पाहिलं, पण काय करायचं नाही हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. या 3 सामान्य चुका नक्की टाळा. पहिली, सगळे करतात म्हणून तीच शेती करू नका. आपल्या जमिनीनुसार, आपल्या पाण्यानुसार पीक निवडा. दुसरी, फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहू नका, पाण्याची बचत करा. आणि तिसरी, सरकारी योजनांची माहिती घेत राहा आणि त्यांचा पुरेपूर फायदा घ्या. स्मार्ट शेतकरी बना. एक गोष्ट लक्षात ठेवा, डबड्या तुमच्या सोबत आहे जोपर्यंत तुम्हाला शेतीत नफा मिळत नाही तोपर्यंत. ह्या सकारात्मक विचाराने आणि या नवीन माहितीने आपण आपल्या शेतीत नक्कीच एक मोठी क्रांती घडवू शकतो.